नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आत्ता आहे मुर्डेश्वरमध्ये गोकर्णमध्ये आहे आता. तर आलो आहे. समुद्र भाग गरमी आहे, भरपूर बऱ्यापैकी आहे, ते लय पण नाही, बऱ्यापैकी आहे. तर आमच्या गाड्या सगळ्या एका ओळीनं लावलेल्या आहेत आणि आपला हत्ती इथं लावला आहे. ते सगळं सामान, माझं रायडिंग जॅकेट आणि मी घरातनं लुंगी घातलेली, कारण मला माहीत होतं की कर्नाटकमध्ये स्ट्रिक्टली आहे, इथं फालतूपणा हाफ पॅन्ट जीन्स बिन चालत नाही. मग बऱ्यापैकी मंदिरात मला दर्शन लुंगीमुळं मिळालं. त्यामुळे तुम्ही जाणार असाल तर बरोबर लुंगी घ्या. आम्ही इथं आलो आहे. आता 2 मेंबर आमची गेलेले आहेत आणि आता आम्ही सामानाची रखवारी करतो. ते आल्यानंतरनं आम्ही जाणार ती सामानाची रखवारी करणार. पण बेस्ट ऑप्शन बाबांच्या गाडीचा टायर आणि माझ्या गाडीचा टायर न्यू ब्रँड आहे, परंतु हा टायर म्हणता येईल किंवा हा टायर म्हणता येईल. फ्लॅट आहेत. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, थोडासा आधीमध्ये खराब रस्ता आला आणि चुकून जर ब्रेक मारला ना तर गाडी स्किड होती, स्लिप होऊन पुढे जाते. अशा कुठेही बाहेर गेलात ना, टायर पहिला नवीन टाकून जावा. हवं तर परत आल्यानंतर टायर चेंज करा, जास्त नाही, 100 रुपये तर खर्च होते. पण जर टायर पंक्चर झाला आणि तो जर मनस्ताप तुम्हाला सहन होणार असेल तर, कारण आम्ही 3.5 ते पावणे 4 तास घालवले. वेट म्हणजे टायर हाऊसन खोलला, आपण बसवायचं कोणाच्या मला माहिती आहे. त्यामुळं आमचं अशी हालत झाली ना की टायर रिपेरिंग करून आणला, पंक्चर करून आणला, बसवायला मिस्त्री आणला, त्या मिस्त्रीने 2 तास घालवले. कारण इकडच्या लोकांना ह्या महागड्या गाड्यांचं काय कळत नाही. त्यामुळं भरपूर प्रॉब्लेम येतात लाईफमध्ये. तर लक्षात ठेवा, राईडमध्ये असाच अनुभव येतील, परंतु बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग भेटू लवकरच. आता इथून पुढं तर गोकर्ण आत मंदिरामध्ये आपल्याला मोबाईल नॉट अलाउड आहे. काहीही घेऊन जायचं नाही. वरती तुम्ही एक टी-शर्ट आणि खाली लुंगी, एवढंच आत एंट्री आहे. लुंगी नसेल तर आत मंदिरात एंट्री देत नाही, हे लक्षात ठेवा फक्त. आणि त्याला ती मंदिर खूप बघण्यासारखं आहे, समुद्र किनारपट्टीवर आहे आणि बरोबर संस्कृती किनारपट्टी आहे.